तर नमस्कार. मी प्रदीप दैवज्ञ, श्वेतस्वप्न हाऊसिंग सोसायटीचा अध्यक्ष. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की इथे नोटीस बोर्डवरती नोटीस लावलेली आहे नवीन व ती फार मोठी आहे. त्याच्यामुळे एक व्हिडिओमध्ये इथं एक्सप्लेनेशन देणं महत्त्वाचं आहे, कारण की हे सोसायटीची जी मी मीटिंगमध्ये सांगितलं होतं नवीन नियमावली लागू करणार आहे, ती इथे लागू करण्यात आली आहे. व ही नवीन नियमावली एक आपल्या सोसायटीला कोणी ऑथॉरिटी वकील वगैरे लागतील तेव्हा ती त्यांच्याकडून व्हेरीफाय करून घेण्यात येईल. ठीक आहे, तर आपण इथं तुम्हाला माहिती देतो. नोटीस बोर्ड आहे, माहिती वेबसाईट ॲक्टिव्ह आहे सोसायटीची. वेब ॲड्रेस टाकल्यावरती ॲक्च्युली तुम्हाला मोबाईल व्ह्यू दिसेल. मोबाईलमधनं गेलात तर ही खूप मोठी आहे. मोबाईलमध्ये खूप मोठं दिसते, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. तुम्हाला मोबाईलमध्ये जाऊन बघायची गरज पण पडणार नाही म्हणजे. ठीक आहे, नोटीस बोर्डमध्ये पण अपडेट केलेली आहे याला. फॉर मोठी नोटीस आहे, नियमावलीच एवढी आहे, त्याच्यामुळे नोटीस फार मोठी आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो नोटीसचं. नोटीसचा विषय आहे सोसायटीची नवीन नियमावली व महत्त्वाचे निर्णय. तर नोटीसचं पण सुरुवात करूया. 2 पार्टमध्ये आहे, तर इथं पार्ट 1 मी सुरुवात करतो आहे एक्सप्लेन करायला. तर महाराष्ट्र अधिनियम बाय लॉज नंबर 139 अंतर्गत सोसायटीमध्ये एमर्जन्सी सिच्युएशन आहे. सर्वांना माझी सोसायटी कोसळायला सुरुवात झाली आहे. नोटीस पाडून टाकतात, नोटीस देतात म्हणून शिव्या घालतात, अनेक कृत्य काही थांबत नाही आहे सोसायटीतले. त्याच्यामुळे सोसायटीच्या सर्व सदस्यांना नवीन नियमावली लागू करण्यात येत आहे. हे सब विषय मी आधीच केला होता. रेझोल्युशन्स पास होते प्रिव्हियस नोटिसेसमध्ये, तुम्ही जाऊन चेक करू शकता. ते नियमावली सोसायटीच्या अत्यंत नियमाबाहेर घडामोडी ज्या घडल्या आहेत त्यांना समोर ठेवून बनवण्यात आली आहे, जेणेकरून असं पुन्हा घडू नये. सोसायटीमध्ये कंट्रोल राहायला पाहिजे नियमावरती, बिहेवियर्सवरती. सोसायटीच्या सदस्य बिहेवियर अयोग्य करत आहेत. ठीक आहे, तर आपण सुरुवात करू नवीन नियमावलीची. सोसायटीच्या वेबसाईटवर तुम्हाला माहिती आहे मेंबरचा पेज असेल. मेंबरचा पेज तुम्हाला माहिती आहे, एक्सप्लेन केलेलं होतं मी. हा मेंबरचा पेज आहे, अजून डेव्हलप नाही केला, मला वेळ नाही मिळाला अजूनही करायला. ठीक आहे, त्याच्यावरती त्या पेजवर मेंबर कसा बिहेव करतो याची माहिती असेल. म्हणजे आता इथे माझं नाव आहे मिस्टर प्रदीप दैवज्ञ, ब्लॉक नंबर 103. इथे त्याचं बिहेवियरचं रेटिंग असेल व इथे गेल्यावरती त्याची पूर्ण टाईमलाईन असेल. या दिवशी असा असा बोलला आहे वगैरे, हे पूर्ण पुढच्या पेजमध्ये टाईमलाईन असेल व त्या बिहेवियरने असा असा बोलला आहे आणि अशी अशी मदत केली आहे. ठीक आहे, असे ॲक्शन घेतले, त्याच्यामुळे सोसायटीचा फायदा झाला वगैरे वगैरे. अयोग्य वागले असतील, अयोग्य वागले असं 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 सगळं लिहिलेलं असेल. मग त्यानुसार त्यांना त्या माहितीच्या समोर त्या बिहेवियर अंतर्गत त्या मेंबरला पॉईंट्स देण्यात येतील. ठीक आहे ना. मग खूप चांगला वागला पॉझिटिव्ह पॉईंट्स, खराब वागला निगेटिव्ह पॉईंट्स. ठीक आहे, तर लिहिलेलं आहे इथे बघा. चांगला बिहेवियर असेल तर पॉझिटिव्ह पॉईंट्स देण्यात येतील, वाईट बिहेवियर असेल तर निगेटिव्ह पॉईंट्स देण्यात येतील. व मंथच्या एंडला त्याचे कॅल्क्युलेशन केलं जाईल. त्या पॉईंट्सचे झोन असतील: एक्सिलंट, व्हेरी गुड, गुड, ओके, पुअर, बॅड, व्हेरी बॅड, डेंजरस. ठीक आहे, तर यामध्ये टॉप झोनला उत्तम योग्य राहिल्याबद्दल बेनिफिट्स दिले जातील. व यामध्ये बॉटममध्ये अयोग्य पुअर बिहेवियरने राहिल्याबद्दल पेनल्टीज लावल्या जातील व ते सक्तीनं वसूल केले जातील. तसेच पुअर झोनमधून बाहेर येण्यासाठी माफीनामा देणे व पेनल्टी भरणे अत्यंत अनिवार्य आहे. जसे झोन्स निगेटिव्ह जाणार तसं पेनल्टी व माफीनाम्याची प्रोसेस जटिल असेल. ठीक आहे, तर पॉईंट्स अंतर्गत झोन आहेत खालीलप्रमाणे: एक्सिलंट 100 पॉईंट्स. ठीक आहे, आता एक्सिलंट म्हणजे अत्यंत मदत करणारा आमच्यासारखा जो असेल, ज्याने नेहमी सोसायटीची मदत केली आहे, तर त्याला 100 पॉईंटपर्यंत त्याची कॅल्क्युलेशन जर गेलं तर त्याला एक्सिलंट अशी रेटिंगमध्ये ठेवण्यात येईल. व असे सदस्य यांना भरपूर साऱ्या बेनिफिट्स असतील सोसायटीमध्ये आणि तसेच त्यांना स्पेशल राईट्स पण मिळतील आणि फंड्स त्यांच्यासाठी स्पेशल फंड पण सोसायटी अवेलेबल करून देईल, कारण की अजून उत्तम बनावी सोसायटी याच्यासाठी त्यांना फंड्स पण
त्यांच्यासाठी ठेवून देण्यात येतील भविष्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेरी गुड. ठीक आहे. तर व्हेरी गुड 75 ते 99पर्यंत व्हेरी गुड. चांगला सुंदर बिहेवियर असेल कोणाचा, व्हेरी गुड, त्याला बेनिफिट्स देण्यात जातील. अजून तसे बेनिफिट्स ठरलेले नाही आहेत, काय मिळतील ते आपण वकिलांना वगैरे विचारून फायनल करूया. बेनिफिट्स मे बी त्याला मेंटेनन्स 1 महिन्याचा माफ, 2 महिन्याचा माफ वगैरे जरूर काय ना काय त्याचा मान सन्मान ठेवला जाईल. सोसायटीमध्ये फोटोज लावले जातील, नावं लावले जातील, त्यांच्या नावावरती व्हेरी गुड बिहेवियर लिहिला जाईल. असं भरपूर काय काय करू शकतो. त्यांना बेनिफिट्सचा सन्मान त्यांना त्यांचे योग्य राहणीमानामुळे देण्यात येईल. गुडला पण 50 ते 74 असेल, त्यांना पण बेनिफिट्स आपण देऊया. मॉडरेट बेनिफिट्स काही ना काही जरूर मिळेल. ओके, मिड राहत असेल 25 ते 49 पॉईंट्समध्ये, ओके ठीकठाक राहणार झालं, एवढे पॉईंट्स या रेंजमध्ये असेल त्याला काही भेटणार नाही. चांगलं राहील तर उत्तम, त्याला काही ना काही बेनिफिट्स मिळेल, पॉईंट्स त्याचे वाढतीलच. चांगला राहिला तर, वाईट राहिला तर खाली जाणार. मग तर पुअरमध्ये आपण पुअरमध्ये गेला की पेनल्टी म्हणून त्या सदस्याला 5 टाइम्स मेंटेनन्स पर मंथ भरणे अनिवार्य आहे. ठीक आहे, त्याच्यावर पेनल्टी राहील. आणि त्या झोनमध्ये गेला, 25च्या खाली गेला की पेनल्टी तर लागेलच त्याला, पण त्याला त्या झोनमधनं बाहेर येण्यासाठी 5,000 रुपये भरावं लागतील, प्लस त्याला माफीनामा द्यायला लागेल. त्याचा बिहेवियर चुकला म्हणून त्या माफीनामा देऊन 5,000 रुपये पेनल्टी देऊन तेव्हाच बाहेर येईल. नाहीतर सोसायटी त्याला बिलकुल बाहेर येऊ देणार नाही त्या झोनमधनं, व पेनल्टी हे त्याच्यावरती 5 टाइम मेंटेनन्स हा लावत राहील. ठीक आहे. आता तो 24 ते 0 झोन आहे. ठीक आहे. तर 0च्या पण खाली गेला, हां, तर 0 टू -24 गेला. तर तुम्हाला तर माहिती आहे सोसायटीमध्ये पेपर गाळ केलेले गेलेले आहेत, चुकीचा दबाव टाकलेला गेलेला आहे, पोलीसमध्ये देतो, हे करतो ते करतो, कायदेशीर कारवाई करतो, हे ते धमक्या दमदाटी, कपडे फाडून फेकणे, एखाद्याचे लहान मुलीचे पण कपडे फाडून फेकले, तिला पण बक्षणे दिले. स्वतःच्या काय बोलणार आता, असे घाणेरड्या घटना इथे घडलेल्या आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी काय काय करून चुकले इथे लोक, तरी पण त्यांना काहीच नाही त्यांना वाटत की अरे आम्ही एवढं चुकीचं वागलो आहे, काहीच नाही वाटत. स्वतः नंबर ब्लॉक करून ठेवलेले आहेत, अत्यंत चुकीचा बिहेवियर आहे. तर अशाच प्रकारचं जर बिहेवियरमधून त्यांचे पॉईंट्स कट होत 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 गेले, 0च्या खाली गेले, -24 गेला, त्याला पेनल्टी तर कंपल्सरी आहेच, 5 टाइम मेंटेनन्स, प्लस त्याला एक्झिट करायला पेनल्टी तर द्यावीच लागेल. पेनल्टी त्याची इथे 10,000 आहे त्या झोनमधनं एक्झिट व्हायची. म्हणजे आता जर का -24 गेला आणि चांगला होत होत 24पर्यंत आला, 24च्या वर त्याला जाऊच दिलं जाणार नाही. सॉरी, बॅड आहे ना, त्याला 0च्या वरती जाऊच दिलं जाणार नाही. जो पण 10,000 भरत नाही तो पण त्याला त्या झोनमधनं बाहेर नाही येऊ दिलं जाणार नाही. ठीक आहे ना. म्हणजे 10,000 आणि प्लस पेनल्टी. आता तिथे पेनल्टी प्लस त्याचा माफीनामा कशावर, स्टॅम्प पेपरवर विथ 2 विटनेसेस. ठीक आहे ना. हे 2 विटनेस प्लस माफीनामा जोपर्यंत तो देत नाही त्याला त्या झोनमध्येच ठेवला जाईल व त्याच्याकडून ते 5 टाइम मेंटेनन्स वसूल केलाच जाईल. ठीक आहे. कारण की सोसायटीमध्ये आहेच नाही, 5 टाइम मेंटेनन्सच लावू शकतात ते, त्याच्यावरती काही पेनल्टी अवेलेबल नाही आहे. तर आपण मॅक्झिमम 5 टाइम्स लावू शकतो. तर माझी इच्छा होती तर 15 टाइम्स वगैरे लावावा, 10 टाइम्स किंवा मल्टिपल बाय 20 टाइम्स वगैरे लावायची इच्छा होती, पण नाही, तिथे तशी काही तरतूद नाही आहे. पण आपण पेनल्टी इम्प्लिमेंट करू शकतो. हा नियम आहे सोसायटीमध्ये, तुम्ही करू शकतात. ठीक आहे. तर त्या हिसाबने 10,000 पेनल्टी माफीनामा. ठीक आहे. त्याच्याही खाली बिहेवियर गेला, -24च्या पण खाली गेला बिहेवियर, हां, तर तो व्हेरी बॅडमध्ये जाईल. -25 टू -49. तर त्याला पेनल्टी, त्याला या झोनमधनं बाहेर येण्यासाठी 25,000 पेनल्टी व माफीनामा स्टॅम्प पेपर विथ 2 विटनेस, तेवढा त्याला करणं अनिवार्य आहे. त्याच्याही खाली गेला, -50च्या पण खाली गेला, त्याची डायरेक्ट मेंबरशिप टर्मिनेशन होईल. ठीक आहे. डायरेक्ट कंप्लेंट रजिस्टरला पेनल्टी तर त्याला द्यावीच लागेल. आणि एक्झिट करायचं असेल तर 50,000 प्लस पेनल्टी
सॉरी 50,000 पेनल्टी प्लस माफीनामा स्टॅम्प पेपर विथ 2 विटनेसेस. बाबा हा चांगलं जाईल जाईल म्हणून 2 विटनेसेस ते तिथे तसं नियमावलीमध्ये ठेवण्यात आलं आहे. ठीक आहे ना. जो वाईट वागेल त्याला पेनल्टी आहे, जो चांगला वागेल त्याला जरूर बेनिफिट्स मिळेल सोसायटीतर्फे. ओके, तर अशी ही नियमावली होती. तर आता अशा पद्धतीचे नियमावली लागू करण्यात येत आहे. यामध्ये अजून अपडेट करणे चालू आहे. तसेच वेबसाईटवर सगळे अपडेट होण्यासाठी काही काळ थांबावे लागत आहे. जसं ही नियमावली वकीलकडून व्हेरीफाय केली जाईल तेव्हा तिची सुरुवात करण्यात येईल. सध्या सोसायटी फक्त नियमावली बनवून ठेवले आहे व इथे इलिजिबल आहे. बनवून ठेवले लागू करण्यात येत आहे. इथे अपडेट करेन मी ही नियमावली. ठीक आहे ना. एलिजिबल आहे सोसायटी या नियमावलीसाठी. ठीक आहे. तर ही नियमावली लागू करण्याचे कारण असे आहे की सोसायटीमध्ये बरेच वर्ष झाले दादागिरी व नियमबाहेरचा व्यवहार चालूच आहे. पोलीसमध्ये देतो, कायदेशीर कारवाई करतो, भांडण, चुकीचा दबाव टाकणे असे चालूच असल्या कारणाने सोसायटीच्या प्रामाणिक मेंबर्सला याचा अतोनात त्रास होत आहे. तसेच सोसायटीचे नाव तर खराब होतच आहे. वेळही वाया जात आहे. तसेच यामुळे सोसायटीचे लाखोचे नुकसान होत आहे. माहिती आहे ना, सोसायटी कोसळली तर बिल्डरने आपल्या अम्युनिटीज कापून टाकल्या. बरेचसं नुकसान होतं आहे. बऱ्याच सदस्यांची घरं पडते, स्लॅब पडतोय, काय काय पडते, सगळ्यात तडा गेल्यात सोसायटीच्या बिल्डिंग्सला. असं एक जागा नाही जिथे तडा नाही आहे. सोसायटीला डॅमेज आहे पूर्ण. 100% डॅमेज आहे सोसायटी. बरोबर आहे ना. लाखोचं नुकसान आहे. हे रिकव्हरी करणं फार कठीण आहे. सोसायटी पुऱ्या रिपेअरला टाकली तर 20-25 लाख रुपये लागतील फुल रिपेअर करायला. नाही दिली, असं परिस्थिती अशी एवढी गेरी आहे. तर एक बरेच रिडेव्हलपमेंट झालेली आहे, त्याची मेजॉरिटी झालेली आहे. त्याच्यामुळे काही घाबरण्यासारखं असं काही आहे नाही. होऊन जाईल तर रिडेव्हलपमेंट. आता त्याचं आपण कंप्लेंट केली सोसायटीची गव्हर्नमेंटला की ते गव्हर्नमेंट आपस तो बरोबर करून घेतील. पण सध्या कसं नियमावली लागू करणे अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. तर लाखोचं नुकसान होत आहे. तसेच आता सोसायटी बिल्डिंग पण कोसळायला सुरुवात झाली आहे. तरी पण सोसायटीचे सदस्य नियम बाहेरचा व्यवहार करत आहेत. एमर्जन्सीची परिस्थिती इथे झालेली असल्या कारणाने असे पुन्हा होऊ नये म्हणून इथे अशी नियमावली लागू करण्याचा निर्णय घेऊन ही नियमावली लागू करावी लागत आहे. समजलं ना. मला सोसायटीला नियमावली लागू करावी लागते कारण की ते बिहेवियरच एवढं खालच्या दर्जाचं बिहेवियर आहे. काय बोलणार. एवढं वाईट आणि एवढं खराब वागणूक. अरे अरे काय बोलणार. त्याच्यामुळे तर सोसायटीला निर्णय करणं गरजेचं आहे. सोसायटीच्या कमिटीची पहिली जबाबदारी आहे. सोसायटीमध्ये सर्व सदस्यांनी व्यवस्थित राहायला पाहिजे. ऐकत नाही कोणी. नेवर माइंड. मग आता नियमावली लावली आता तर जरूरच ऐकतील असं सोसायटीला अपेक्षा आहे. लेट्स सी काय होते. तर ठीक आहे. काय कुठे होतं मी. निर्णय घेऊन ही नियमावली लागू करावं लागत आहे. हे सर्व नियम अपडेट व व्हेरीफाय झाले की सुरू करण्यात येतील. सध्या फक्त इथे ही नियमावली एलिजिबल करण्यात येत आहे. समजलं आहे. असं म्हणजे ही चालू केली आहे, ही अंमलात आणली आहे. ही लागू झालेली नाही आहे एक प्रकारे. म्हणजे ती एलिजिबल म्हणजे अजूनही काय बोलतात त्याला चालू नाही झाले. याच्यावरती मेंटेनन्स वगैरे हे वसुली नाही चालू झाली याची अजून. हे फक्त आपण एक नियम बनवून ठेवला आहे. तर तो रिडेव्हलपमेंट झाल्यावरच माझ्या मते चालू करावा लागेल. बघूया काय म्हणतो. आता पहिले तर सोसायटीची कंप्लेंट वगैरे जाईल तेव्हा तर गव्हर्नमेंट काय सांगते त्याच्यावर आहे. जर का तर काय गव्हर्नमेंट पण काय करेल, वॉर्निंग देईल, पण नंतर ते सोसायटीला सांभाळणे ना परत ते लोक चालू करतील. मग चालू केल्यावरती सोसायटीकडे काही राईट्स तर पाहिजे ना. बरोबर आहे की नाही. म्हणून या मी पॉईंट्सच्या अंतर्गत जवळ गेला असेल. सपोज आली सोसायटीमध्ये प्रशासन आलं, चांगला वागायला लागला, गेला मेंबर 70 पॉईंट 75 पॉईंट गेला आणि गेला प्रशासन परत तो चुकीचा वागायला लागला तर काय करणार सोसायटी. परत हाजी करणार त्याची. अरे 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 करणार. नोटिसा पाठवणार त्याला. हे लोक नोटिसा परत फाडून फेकणार. काय होणार आहे. तेच चालू राहणार. मग अशा वेळेस तो सदस्य जर का चुकीचा वागायला लागला त्याचे पॉईंट सरळ कापून त्याचं पेनल्टी इम्प्लिमेंट करायचे. बरोबर पाय टाईम मेंटेनन्स द्यायला लागलं की बरोबर तो सरळ वागेल. माफीनामा देऊन पेनल्टी जेव्हा भरेल तेव्हा त्याला समजेल की आपण चुकीचं वागतो वाईट आहे. तर चुकीचा बिहेवियर बंद करावा लागेल त्याला. अशी सोसायटीची एक
अपेक्षा आहे व त्याच्यामुळेच चांगले राहावे सदस्य म्हणून हे नियम आपण इथं लागू करतोय. ठीक आहे, तर हा होता नोटीसचा पहिला पार्ट. आता नोटीसचा दुसरा पार्ट. तर ही जेव्हा वकील होईल किंवा वकिलांना जाऊन सांगावं लागेल सगळं. वकील तर लावावंच लागेल सोसायटीला, कारण की बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत सोसायटीमध्ये. बरेच जणांना शेअर सर्टिफिकेट नाही मिळालेले आहेत, ट्रान्सफर व्हायचे राहिलेले शेअर सर्टिफिकेट. बरंचसं बरेचसे इश्यू आहेत काही काही जे सॉल्व्ह होण्यासारखे आहे, पण त्याला वकिलातर्फे सॉल्व्ह करायला लागणार. माझ्या हातात असतं तर मी कधीच सॉल्व्ह करून टाकलं असतं. तर काही गोष्टी वकिलाकडेच द्याव्या लागणार आहेत. त्याच्यामुळे कसं आहे की वकील एकदा आपला लागू झाला की हे सगळं पहिले त्याच्या अजेंडामध्ये असेल की सगळं पहिले क्लिअर करून द्या. ठीक आहे, बायलॉज पाहिजे सोसायटीचे. बायलॉजमध्ये आपण हे टाकूया. हां, जेव्हा बायलॉज होतील तयार तेव्हा हे आपण बायलॉजमध्ये टाकून देऊया सगळं. आत्ता तर चालू आहे बायलॉज, तर सोसायटीला आपले स्वतःचे बनवणं अनिवार्य आहे. अजून सोसायटीमध्ये बायलॉज नाही आहे. नियमाप्रमाणे सोसायटी सरकारचे अधिनियम वापरू शकते, स्वतः रजिस्ट्रारने सांगितलेलं आहे सोसायटीला. ठीक आहे, तर एक प्रकारे हा बायलॉजच आहे. आपण याला सुंदर नाव देऊ नंतर नंबर वगैरे टाकून. इथे सेक्शन बनवले जातील ABCDEFG असे करून, म्हणजे पुढे लिगली त्यांच्यावरती पेनल्टी लावायला सोसायटी मोकळी होईल जो चुकीचा वागेल त्याच्यावरती लावायला. ओके, तर ही नोटीसचा पहिला पार्ट होता. ही नियमावली आहे. ओके, तर आता याच्यावरती तुम्हाला डेडलाईन दिलेली आहेत. एखाद्याला वाटलं बा चुकीचा बोलतोय, हे केलं ना, मी असंच केलं नाही तसंच केलं नाही, तू मनाची बाजी लावतो न मनमानी करतो ना, हे ते 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 काही डाऊट असेल मनामध्ये, निश्चिंत होऊन तुम्हाला वाटलं बाबा नियमामध्ये बाबा काय आहे ना असं बायलॉच्या अंतर्गत नाही करू शकत, बायलॉ 149च्या अंतर्गत नाही लावू शकत वगैरे, तर एक एक्सप्लेनेशन द्यायचं बाबा या बायलॉ अंतर्गत मी या निर्णयावरती सोसायटीच्या ऑब्जेक्शन घेत आहे. त्याने काय करावं, त्याची इच्छा असेल ऑब्जेक्शन घ्यायची, तर आपल्या इथं कंप्लेंट झोन म्हणून व्यवस्था केली सोसायटीची. कंप्लेंट झोनमध्ये जायचं. अरे लोड व्हायला टाईम लागतोय, काय झालं असेल, इंटरनेट बंद पडलं का? नाही झाला लोड झाला. हां, त्याने या कंप्लेंट झोन सेक्शनमध्ये यायचं. ठीक आहे, इथं नाव टाकायचं, लास्ट नेम, फोन नंबर, ईमेल ID खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, फोन नंबर, मोबाईल नंबर असला पाहिजे व्हॉट्सअपवाला. ठीक आहे, तर ईमेल पाहिजे आणि मेसेजमध्ये तुमचं कंप्लेंट लिहावी. बाबा मग या बायलॉजच्या अंतर्गत, या बायलॉजच्या सेक्शनच्या अंतर्गत इथे तुमच्या नियमावलीवरती ऑब्जेक्शन मला आहे व मला हे काय काय वाटते स्वतःचे विचार मांडावे व इथं काय करायचं, लॉज कंप्लेंट म्हणून ते सबमिट करायची ती कंप्लेंट. ठीक आहे, त्याच्यावर सोसायटी 7 दिवसमध्ये रिस्पॉन्स देईल व तुमची कंप्लेंट इथे येईल स्टेटसमध्ये, कंप्लेंटच्या स्टेटसमध्ये काय झालं त्याच्यावरती. ओके, तर ही सुविधा सोसायटीच्या सर्व सदस्यांना उपलब्ध आहे. त्याची डेडलाईन आहे 21 डिसेंबर 2025 12पर्यंत. एवढाच वेळ तुम्हाला याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायची वेळ आहे. त्याच्यानंतर हे हे जे आहे नियमावली ही कन्फर्म करण्यात येईल व ती काय बोलतात बदली करता येणार नाही नंतर, तर फिक्स होऊन जाईल सोसायटीमध्ये नियम. ओके, ठीक आहे, हा तो पहिला पार्ट. आता दुसरा पार्ट आपण घेऊ. ठीक आहे, काय लिहिलं आहे, खालील निर्णय रेझोल्युशन नियमावली म्हणजे ही खालची लिहिली आहे ती. हां, सोसायटीच्या अत्यंत नियमाबाहेरील घडामोडी ज्या घडल्या आहेत त्यांना समोर ठेवून बनवण्यात आलेले आहे व हे रिडेव्हलपमेंट कंप्लीट झाल्यावर लागू करण्यात येईल. कोणते, हे खालचे, वरचे नाही. वरचे वकीलचं झालं की लागू केले जातील. ठीक आहे, वकील म्हणाल रिडेव्हलपमेंट नंतर लागू करायला हरकत नाही, तो वकील म्हणाल तसं. पण ही जी खालची आहे ती तर रिडेव्हलपमेंट नंतरच लागू करावं लागेल, अशीच नियमावलीचं बघूया आपण. हां, ठीक आहे, तर कुठे होतं मी, हां, सोसायटीच्या अत्यंत नियमाबाहेर घडामोडी ज्या घडल्या आहेत त्यांना समोर ठेवून बनवण्यात आलेले आहे व हे रिडेव्हलपमेंट कंप्लीट झाल्यावर लागू करण्यात येईल. या संदर्भात इथं करेक्शन करेन मी, संदर्भात कोणते व्हेरिफिकेशन घ्यायची आवश्यकता नाही. म्हणजे हे जे खालचे नियम आहे याला काही कोणाची सरकारची वगैरे किंवा कोणा ऑथॉरिटीची
गरज नाही आहे वकिलाची वगैरे व्हेरीफाय करायची, क्लिअर आहे एकदम नियमावली. ठीक आहे. तर सोसायटीचं आता तुम्हाला नियमावली वाचून दाखवतो. सोसायटी रिडेव्हलपमेंट चालू आहे. यामध्ये जे ब्लॉक नंबर 103 चेअरमन प्रदीप दामोदर दैवज्ञ व त्यांची आई मिसेस निर्मला दामोदर दैवज्ञ व त्यांची फॅमिली यांनी नेहमीच सोसायटीला मदत केलेली आहे. बरोबर ना, नेहमी आम्ही मदत करतच आलो आहे. व रिडेव्हलपमेंटमध्ये पण गुड फेथवर जबाबदारीने सगळ्या मेंबर्सचे चांगले व्हावे, सगळ्यांची घरं उत्तम नवीन व्हावी यासाठी भरपूर प्रयत्न केले. हे मी मीटिंगमध्ये पण बोललेलो आहे की मला सर्व सदस्यांची घरं नवीन अशी झालेली पाहिजे. हे मी मीटिंगमध्ये पण बोललो आहे. तर ठीक आहे ना, मीटिंग होती इथं पण मी हे जाहीर केलेलं आहे जनरल मीटिंगमध्ये. माझं इंटेन्शन आमचं चांगलं आहे, सगळ्यांचं भलं व्हावं आहे. तर प्रयत्न तर चालूच आहेत व करत राहणार. ह्या चांगल्या इंटेन्शन गुड फेथ सर्व समोर ठेवलेलं आहे आम्ही, बरोबर ना, असं लपवून ठेवलेलं नाही आहे. तरी पण सोसायटीच्या 60% सदस्यांनी ब्लॉक नंबर 103 मिस्टर प्रदीप दैवज्ञ व त्यांची फॅमिली यांच्याशी कोऑपरेट केले नाही, त्यांचे ऐकले नाही, त्यांची योग्य विधाने उडवून लावली, जाणून बुजून बदलून टाकली, मिसबिहेव केला, त्यांचे डिसरिस्पेक्ट केली, त्यांचं डिफॅमेशन करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर पोलीसमध्ये देतो, कायदेशीर कारवाई करतो, मारायला लोक येतील, बोलू नका टेरेसबद्दल, मीटिंगला जाणून बोलू न येणे, विश्वासाचा गैरफायदा घेणे, सोसायटीच्या पेपरवर अयोग्य ताबा करून ठेवणे, धमक्या देणे, पर्सनल अयोग्य विधाने करणे, डिमिंग करणे, उत्तर न देणे, इग्नोर करून कोंडी करण्याचा प्रयत्न करणे, मोबाईल नंबर जाणून बोलून ब्लॉक करून ठेवणे, नोटीस दिलेली असताना मला नोटीस मिळालीच नाही असे विधान करणे, नोटीस फाडून फेकणे, नोटीस देतो म्हणून शिवीगाळ करणे, नोटीसला उत्तर न देणे, वकील लावण्यास फंड न देणे, सोसायटी कोसळायला सुरुवात झाली आहे तरी पण डागडुजीसाठी एमर्जन्सी फंड न देणे, दिशाभूल करणे, चुका नसताना चुका दाखवून हसणे, दबाव टाकणे, चुकीची माहिती देऊन चुकीची ॲक्शन घेण्यासाठी प्रवृत्त करणे, फसवणूक करण्याचा प्रयत्न करणे, हे व असे अनेक प्रकारचे अयोग्य नियमात न बसणारे व माणुसकीला काळीमा फासणारे बिहेवियर सदस्यांनी एका गुड फेथ व चांगल्या इंटेन्शन असलेल्याशी केलेला आहे व अनेकदा जनरल मीटिंगमध्ये सुद्धा अयोग्य वागलेले आहेत व सोसायटीने सिद्धही केलेले आहे की हे जे मेंबर्सने केले सर्व जाणून बुजून केलेले आहे. सर्वांना माहिती आहे, जे मेंबर्स होते त्यांनी अजूनपर्यंतही रिडेव्हलपमेंटच्या एमओवर सही केलेली नाही आहे. त्यांना नोटिसा पाठवल्या, कारणे दाखवा नोटीस पाठवले, त्यांच्या मेंबरशिपवर ऑब्जेक्शन घेतले, त्यांच्या मेंबरशिप ऑब्जेक्शनसाठी समोर बाजू मांडा म्हणून सांगितले, समोर सदर मेंबर हे आलेच नाहीत. याचा अर्थ काय होतोय? नोटिसेस स्वीकार केले नाही, याचा अर्थ काय होतोय की हे सर्व जाणून बुजून केलेलं आहे सदस्यांनी व हे इथे आपण सिद्ध केलेलं होतं. त्याच्या संदर्भात नोटिसेस पण दिलेल्या होत्या, लावलेल्या आहेत, सर्व सोसायटी समोर मांडलेल्या आहे. आता ह्या सर्वाचा प्रतिकार म्हणून व असे भविष्यात पुन्हा घडू नये म्हणून सोसायटीने निर्णय रेझोल्युशन नियमावली केलेली आहे. या संदर्भात कोणते व्हेरिफिकेशन घ्यायची आवश्यकता नाही. ठीक आहे. तसेच ब्लॉक नंबर 103 मिसेस निर्मला दामोदर दैवज्ञ व मिस्टर प्रदीप दामोदर दैवज्ञ यांच्या परिवारबरोबर जी वागणूक केलेली आहे, जाणून बुजून खालच्या दर्जाच्या माणुसकीला काळीमा फासणारा जो त्रास दिलेला आहे व सोसायटीच्या प्रामाणिक सदस्यांना पण तसाच जो त्रास भोगावा लागत आहे त्याचा जाहीर निषेध प्रतिकार म्हणून व असे अन्यायी वागणूक भविष्यात पुन्हा कोणाबरोबर घडू नये म्हणून सोसायटी ब्लॉक नंबर 103 मिसेस निर्मला दामोदर दैवज्ञ व त्यांचा मुलगा मिस्टर प्रदीप दामोदर दैवज्ञ यांना सोसायटीच्या सर्व पेईंग फंड्समधून फ्लॅट 99% डिस्काउंट, नो टाईम लिमिट, ज्याला काळाची मर्यादा नसेल, असे जाहीर करत आहे. तसेच सोसायटीतील प्रामाणिक सदस्यांना सोसायटी 5 वर्षासाठी ऑल पेईंग फंड्समधून फ्लॅट 50% डिस्काउंट जाहीर करत आहे. हे डिस्काउंट बेनिफिट्स रिडेव्हलपमेंट झाल्यावर लागू करण्यात येतील. तसेच जर का या निर्णयामुळे सोसायटीला फंड कमी पडत असेल तर सोसायटी चुकीच्या अयोग्य वागलेल्या सदस्यांकडून ते वसूल करून फंड बॅलन्स
करू शकतात. खाली प्रामाणिक सदस्य व अयोग्य वागलेल्या सदस्यांची लिस्ट आहे व इतर इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे. प्रामाणिक सदस्य ब्लॉक नंबर 103 मिसेस निर्मला दामोदर दैवज्ञ व त्यांचा मुलगा मिस्टर प्रदीप दामोदर दैवज्ञ. फ्लॅट 99% डिस्काउंट on all paying funds, no time limit. Paying funds, for example, maintenance funds, emergency funds, etc. Block number 101, Mr. B.A. Gavas, flat 50% off on all paying funds for 5 years. Paying funds, for example, maintenance fund, emergency funds, etc. Block number 102, Mr. B.A. Gavas, flat 50% off on all paying funds for 5 years. Paying funds, for example, maintenance, emergency funds, etc. Block number 201, Mrs. Pooja Deshmukh and Mr. Sachin Deshmukh, flat 50% off on all paying funds for 5 years. Paying funds, for example, maintenance fund, emergency funds, etc. Block number 202, Mr. Rajesh Karanjavkar, flat 50% off on all paying funds for 5 years. Paying funds, for example, maintenance fund, emergency funds, etc. जर का वरील सदस्य हे सोसायटीचे नियम व कायदे भंग करून अयोग्य वर्तन करू लागले तर यांना लागू केलेले बेनिफिट सोसायटी रद्द करेल. ओके, आता अयोग्य वर्तन केलेले करत असलेले सदस्य, मी काही यांचं नाव घेत नाही, वाचून घ्या कोण आहेत, बघून घ्या कोण आहेत. मला बिलकुल इच्छा नाही यांचे नाव घ्यायची. अयोग्य वागतात, एकदम खराब बिहेवियर एकदम. ठीक आहे. तर फंड बॅलन्स करण्यासाठी सोसायटी या सदस्याकडून फंड्स वसूल करू शकते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आता जर का सोसायटीचे टोटल फंड असेल 10,000 रुपये, आता याच्यातला डिस्काउंट वगैरे कापून जर का 4,000 रुपये कमी पडत असेल तर सोसायटी या 1, 2, 3, 4, 5 या 5 सदस्यांकडनं ते वसूल करण्याची सोसायटीला पूर्ण मुभा आहे. सोसायटी त्या टायमाला निर्णय करेल, करू शकते, नाही करू शकते. इट्स ऑल डिपेंड्स ऑन द सोसायटी. पण हे सदस्य डिस्काउंट तर जरूर घेणार. जे प्रामाणिक सदस्य आहेत जरूर त्यांना डिस्काउंट मिळणार. ठीक आहे. तर या सोसायटीच्या निर्णयावर कोणाला काही ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर नियम व कायद्याचे स्पष्टीकरण देऊन ते सोसायटीच्या वेबसाईटमध्ये कंप्लेंट झोनमध्ये जाऊन त्यांची ऑब्जेक्शन तक्रार नोंदवू शकतात. डेडलाईन आहे 21 डिसेंबर 12 वाजता दुपारी 12पर्यंत मला काय तक्रार नोंदवायची असेल या सोसायटीच्या झालेल्या निर्णयांवरती तर त्याने प्लीज कायद्याचे एक्सप्लेनेशन द्यावे, मॉडेल बायलॉज किंवा सोसायटीचे ॲक्ट्स द्यावे. ते पूर्ण एक्सप्लेनेशन देऊन त्यांनी कंप्लेंट लॉन्च करावी. त्याला सोसायटी 7 दिवसामध्ये रिप्लाय जरूर देईल. ठीक आहे. आता खाली थोडंसं मी एक विशेष सूचना दिली. तर अध्यक्षांच्या घरी कोण आला आणि बोलला तुला पोलीसमध्ये देतो, कायदेशीर कारवाई करतो, धमक्या दिला, दबाव टाकला तर त्याचा चांगला समाचार घेतला जाईल आणि तेव्हा कोणते नियम लागू नसतील. बरेच समाजसेवकांना, आजी माजी नगरसेवकांना याबद्दल माहिती सोसायटीने पुरवलेली आहे व ते मदत करण्यास उत्सुक आहे. आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवत आहेत. तर सोसायटी स्टँडबायमध्ये आहे. अयोग्य खालच्या दर्जाच्या माणुसकीला काळीमाप असणाऱ्या दादागिरी वर्तनाला कडवा प्रतिकार करण्यासाठी सोसायटी हे सज्ज आहे. ठीक आहे. अध्यक्ष हे आमचे सोसायटीचे पॅनल आहे, अध्यक्ष, सेक्रेटरी, ट्रेझरर. ठीक आहे. तर हे होती पुरे नोटीस. याच्यावर काय तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, काय ऑब्जेक्शन असेल, कंप्लेंट करायची असेल तर तुम्ही सोसायटीच्या कंप्लेंट झोनमध्ये जाऊन तिथे तुमची तक्रार नोंदवू शकतात. कायद्याचे तिथे स्पष्टीकरण देणे अनिवार्य आहे. ओके. बाकीच्या सोसायटीच्या कंप्लेंट होत्या, रिसॉल्विंग होत्या, सही देत नाही आहे तर मेंबरशिप टर्मिनेशन बाबत. त्याचा आता कसा आहे, तो घटनाक्रम सोसायटी रेडी करत आहे. तो घटनाक्रम रेडी झाल्यावरती तो घटनाक्रम वाचून सगळा एक मोठा व्हिडिओ बनवावा लागेल, कारण की
सदस्यांचे मेंबरशिप, तुम्हाला माहिती आहे मेंबरशिप ऑब्जेक्शन हे फार मोठी गंभीर बाब आहे. असं तुम्ही उठल्यावर मेंबरशिप ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत. जे बिहेवियर त्यांनी चुकीचा केलेला आहे त्या त्याचं सगळं मांडावं लागते. बरोबर आहे ना. ते कारण दाखवा, नोटीसला उत्तर नाही दिले, धमक्या दिल्या, हे केलं ते केलं, असं बरंचसं आहे. तो व्हिडिओ एक बनवला जाईल. ठीक आहे, तो बनतोय ॲक्च्युली. घटनाक्रम लिहिणं चालू आहे पूर्ण रिडेव्हलपमेंटपासून, आमच्या अध्यक्षतेपासून जो काही नोटिसेस आहेत जुन्या वगैरे ते सगळ्यांना पकडून पुरा घटनाक्रम, तो टाईमलाईन जे लिहून ठेवलेले आहेत मिनिट डेटा, त्याच्यावरून एक घटनाक्रम लिहिला जातोय. तो ऑलमोस्ट कंप्लीट होत आला आहे. तो जेव्हा घटनाक्रम कंप्लीट होईल तेव्हा तो इथं सर्व सदस्यांना शेअर करण्यात येईल. इथे या डाउनलोड सेक्शनमध्ये तो असेल. इथे तो घटनाक्रम अपलोड केला जाईल. आय थिंक अपलोड आहे का, नाही अपलोड नाही केलं आहे मी अजून, कारण की तो आता नवीन करावा लागेल. आत्तापर्यंतचा घटनाक्रम अपडेट होऊन तो एकदा तो क्लिअर झाला की तो इथं अपलोड होईल. मग त्याच्यानंतर त्या घटनाक्रमावर व्हिडिओ बनवला जाईल का बा सोसायटीने का निर्णय, कसे दोषी निघाले व कसा निर्णय घेतला गेला ते इथे मांडून, ही जी कंप्लेंट आहे आपल्या, ही जी इम्पॉर्टंट नोटीस आहे, ठीक आहे, याचं क्लिअर करण्यात येईल. याचं स्टेटस काय तुम्ही बघू शकतात खाली. काय स्टेटस आहे, चालू आहे ना, प्रशासनाला पाठवायचं आहे. याला हा तर काही देतच नाही आहे. ब्लॉक नंबर 2 विशाल जैन. आता याला पण बघूया. याला पण अल्टिमेटम द्यावा लागेल. नाही याने ब्लॉक नंबर 2ने सही केली तर त्याची पण कंप्लेंट टाकून दिली जाईल. पण मेंबरशिपवर ऑब्जेक्शन नाही, पण ह्याची पण कंप्लेंट टाकावं लागेल, कारण की हे माहितीच देत नाही आहे. ह्या अनिता विपुल जैनच्या नावावर ब्लॉक आहे आणि हा सदस्य याला 2-3 नोटीस मी पाठवतोय, मेसेज करतोय, मेसेज वाचतोय आणि उत्तर देत नाही आहे. फक्त नंबर पाहिजे अनिता विपुल जैनचा आणि कॉन्टॅक्ट ॲड्रेस पाहिजे. सोसायटीला नोटीस पाठवायची आहे, देतच नाही आहे. समजत नाही काय आहे. बरं फोन पण करत नाही, बाबा नोटीस आहे बाबा, काय काय नाही. ठीक आहे, बघू त्याचं नंतर. काय एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. त्याने नाही सही केली तर काय फरक नाही पडत, पण सोसायटीला प्रोसेस करावे लागेल. त्याचं काय एवढं महत्त्वाचं वाटत नाही आहे. तरी सोसायटी नियमाच्या अंतर्गत त्याला सगळं प्रोसेस चालू आहे करणं. ठीक आहे, तर ही कोणती होती, प्रशासनालाच देण्याबाबत ना. पहिले काय होईल, पहिले ही कंप्लेंट सॉल्व होईल. पहिले यांची कंप्लेंट जाईल तिघांची, जे चुकीचे वागलेले त्यांची. ठीक आहे, आणि नंतर मग प्रशासनाला देऊया. हे प्रशासन आणि हे मीटिंगमध्येच देईन. मीटिंगमध्ये समोरासमोर करून टाकू कंप्लेंट. पर्सनली नाही करता येणार आहे. आपण सोसायटीमध्ये मीटिंग ऑनलाईनच, मीटिंगच्या ड्युरिंग हे कंप्लेंट टाकून दिली जाईल याची, प्रशासन लावा म्हणून. ही तर मी टाकून देईन. हे घटनाक्रम झाल्यावरती रिडेव्हलपमेंटची कंप्लेंट, ही यांची रिडेव्हलपमेंट काय होतं, मेंबरशिप टर्मिनेशनची कंप्लेंट आपण टाकून देऊ. ते टाकून देईन मी. ठीक आहे, शेअर करेन स्टेटस त्याचा टाकून झाल्यावरती. प्रशासन देण्याबाबत होऊन जाईल. त्यानंतर मीटिंगमध्ये एखाद्या AGM मध्ये लावायला लागेल. AGM मध्ये टाकून देऊ त्या प्रशासनाचं नाव आहे सोसायटी. ही कोणती होती, जनरल मीटिंग. अच्छा, मीटिंग झाली. मीटिंगमध्ये काय निर्णय झाला होता. हां, जर का प्रशासन लागलं तर ब्लॉक नंबर 1, 2, 3, 203, 301 काहीच मदत केली नाही आहे सोसायटीला. अच्छा, त्यांच्या नावावर खर्च द्यायचं लिहिलेलं आहे. ओके, हां जा द्या बाबा खर्च. झाला ते आता. कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे त्याच्यावरती. मला कोणत्या प्रकारची कंप्लेंट रिसीव्ह झालेली नाही आहे. अच्छा, रेझोल्युशनच पास केलं आहे मी. ओके, ठीक आहे, असं होऊन जाईल पास. रेझोल्युशन आहे तर सॉल्व करावं लागेल. करूया लवकरच. घटनाक्रम वय तर थोडा मागे पडले आहे. घटनाक्रम झाला की करून टाकू. याचे तर झालं ब्लॉक नंबर 2चे नोटीस पाठवून झाले. काय तो रिस्पॉन्स देत नाही आहे, काय झालं त्याला काय माहिती.
ठीक आहे. ठीक आहे. ओके सर, आपले नवीन नियमावली इथे नोटीस ॲक्टिव्ह आहे. 21 डिसेंबर डेडलाईन आहे. 21 डिसेंबर 2025 दुपारी 12पर्यंत इथे स्टेटस ॲक्टिव्ह असेल. याच्यानंतर 7 दिवसानंतर हे नियमावली व हे डिस्काउंट वगैरे सोसायटीच्या सदस्यांना देण्यात येईल. ठीक आहे. ओके, तर लवकरच मीटिंग लावावं लागेल. नाही, लवकर नाही, पहिले तर घटनाक्रम क्लिअर करून ते कंप्लेंट टाकली जाईल. मग नेक्स्ट असं असेल की कंप्लेंट झाल्यावरती सोसायटीची मीटिंग राहील व त्याच्यामध्ये सोसायटी प्रशासनाला सोपवण्यात येईल. आता त्याने ॲक्सेप्ट केलं तर प्रशासन लागू होईल सोसायटी व सोसायटीचा सर्व इश्यूज तो प्रशासन व्यवस्थित सॉल्व करून देतील, असे मला बरेच जणांनी सांगितलं आहे. ठीक आहे. तर भेटूया लवकरच नवीन मीटिंगमध्ये. लिंक व अजेंडा शेअर केला जाईल. ओके.